दोन पक्वा नाही झाला हॅलो चला गावकरी टाळकरी माळकरी वारकरी भाविक जन हो थोड्याच वेळामध्ये आज या ठिकाणी हरिभक्त परायण पुरंदरभूषण प्रवीण महाराज लोळे शिवचरित्रकार यांचा 7 ते 9 17वी असे हरिकीर्तन सेवा संपन्न होते। तरी या सेवेचा लाभ घेण्याकरता या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह मंडपात येऊन आपापल्या जागी स्थानापन्न व्हायचे आणि या कीर्तन सेवेचा लाभ घ्यायचा आहे। तसेच आजची सकाळची जी पंगत झाली ते पुष्पशंकर तामाणे माजी सदस्य ग्रामपंचायत माहेश्वर आणि बबन बाजीराव यादव या भाविकांचा या ठिकाणी आनंदन झालेला आहे। त्यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत। आता जे संध्याकाळचे अन्नदाते आप्पासू सर्जेराव यादव रमेश मारुती खेंगरे पोपट ज्ञानोबा खेंगरे वामन शंकर जगताप एकनाथ पंढरनाथ यादव ज्ञानेश्वर शंकर यादव वामन शंकर जगताप विलास निवृत्ती खेंगरे आणि बाळासो धोंडेबा खेंगरे या भाविकांचं अन्नदान आहे। त्यांचंही या ठिकाणी सप्ताह कमिटी आणि ग्रामस्थ माळशिरस यांच्या वतीने हार्दिक स्वागत। तसेच आजचे कीर्तन सौजन्य जे आहे तो इंदुबाई वामन कामटे सदस्य ग्रामपंचायत माळशिरस सचिन आबासो बोरकर नवनाथ दगडू बोरावके व प्रतीक सुखदेव इंदलकर या भाविकांचं या ठिकाणी आज हरिकीर्तन सौजन्य त्यांचंही सप्ताह कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत। आजचा हरिजागर पोंड्या आणि टेकवडी याही भजनी मंडळाचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। या सर्व कार्यक्रमाचा या ठिकाणी आपण लाभ घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर या सभा मंडपात येऊन कीर्तन सेवेला हजर व्हायचे। रामकृष्ण हरी। मोर येऊन बसायचे बरं का, मोर जागा ठेवून बसायचं नाही। महिला मंडळ या मोर, तुम्ही या मोर चला या लवकर। चालू कीर्तन चालू झाल्यानंतर आपण मध्ये मोर सरकत असतो आणि
नमस्ते.
ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची परी काय सांगू, भोगाची परी काय सांगू, भोगाची परी काय सांगू, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची परी काय सांगू, भोगाची परी काय सांगू, भोगाची परी काय सांगू, रामतो कामना भोगितसी जीवा, रामना भोविले, रामतो कामना भोगितसी जीवा, रामकृष्ण मना भोविले, आलिंगनी देवा चरण तुमे, देवा चरण तुमे, आलिंगनी देवा चरण तुमे, तुझ्या संयोगी निरसदा ताप, तुझ्या संयोगी निरसदा ताप, तुझ्या संयोगी निरसदा ताप, तुझ्या संयोगी निरसदा ताप, दुसरे पाप भेद बुद्धी, दुसरती पाप भेद बुद्धी, रामतो कामना भोगितसी जीवा, रामतो कामना भोगितसे देवा, रामतो
चरण चुंबे कामने पाये तिवडे सारखे कामने पाये तिवडे सारखे कामने पाये तिवडे सारखे आमना पारी निराधर आमना पारी निराधर कामने पाये तिवडे सारखे कामने पाये तिवडे सारखे कामने पाये तिवडे सारखे कामने पाये तिवडे सारखे हॅलो देवा
Hare
पीटीचा आवाज वाढवतो. ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, ऐसिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाचे परी काय सांगू, काम तो कामना भोगितसे देवा, अलिंगने हेवा चरण चुंबी, शांतीच्या संयोगे निरसला ताप, शांतीच्या संयोगे निरसला ताप, दुसरे ते पाप भेद बुद्धी, काम तो कामना भोगितसे देवा, अलिंगने हिवा चरण चुंबी, तुका मने पाहे तिकडे सारिखे, तुका मने पाहे तिकडे सारिखे, आपुल्या पारखे निरसले, काम तो कामना भोगितसे देवा, अलिंगने हिवा चरण चुंबी, विठाला 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 विठाला, समचरण सरोजम सांद्र निलंबुदाभम, जगननिहित पाणी मंडलम मंडलानाम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैवलासम विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपागाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस प्रदीप प्रदेशम, विदिंद्रादि देवहि सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तं, संजीवयत्तिक्लशक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा, नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो,
मागितुकया देवा यावरी न करावा अभ्यरू ऐसी या संपत्ती आम्हा संसारी भोगाचे परी काय सांगू काम तो कामना भोगितसे देवा अलिंगणी हेवा चरण चुंबी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराया ब्रह्ममूर्ती सोपान काका सद्गुरु जोग मार थोडा बेस द्या आवाज असा मोकळा सोडा असं मंडपात आवाज मोकळा झाला पाहिजे हॅलो 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 सोडा मोकळा हॅलो थोडं श्रीराम जन्मोत्सवानिमित्त चालू असणारा श्री क्षेत्र माळशिरस या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 46वे आणि 46व्या वर्षातील आजची प्रथम क्रमांकाची सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ माळशिरस या माळशिरस या गावच्या वतीने ज्यांनी माझ्याकडे ही सेवा दिली गावचे व्यासपीठ चालक गावचे सगळ्या माता भगिनी सगळे पुरुष बांधव सगळे तरुण बांधव गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांच्या वतीने ही सेवा गावचे असणारे सरपंच सगळे सदस्य उपसरपंच परमार्थिक आध्यात्मिक सगळे राजकीय शासकीय सगळ्यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आली मी माझं भाग्य समजतो की आपल्या या माळशिरस गावामध्ये चालू असणारा हा नामोत्सव या नामोत्सवातील आजची पहिल्या क्रमांकाची सेवा खरं तर पहिल्या दिवशी वारकरी संप्रदायाचा नियम आहे नामपर स्वरूपवर रूपाचा या ठिकाणी अभंग घ्यावा परंतु संतांच्या घरची संपत्ती काय या संपत्तीचं वर्णन सांगणारा हा अभंग आहे काय संपत्ती याचं पुढं चिंतन ऐकल्यानंतर कळेल की आजचं अभंग आपल्याला काय त्या ठिकाणी सांगून जातो आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधूच्या घरची संपत्ती काय किती एकर जमीन आहे किती बँक बॅलन्स आहे याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये करतात व्यावहारिक संपत्तीचं वर्णन केलं तर कदाचित पाप लागू शकतं पण परमार्थिक संपत्तीचं वर्णन केलं तर नक्कीच पुण्याचा संचय होऊ शकतो विढाला विढाला 46 वर्ष झालं आपण कीर्तन ऐकत आहे या कीर्तनासाठी माळशिरस गावच्या असणाऱ्या बारावाड्या आणि परिसरातील मग पिसर्वे असेल शेजारचं गाव नायगाव असेल राजुरी असेल त्या ठिकाणी काही लोक आलेत आमच्यावरती पुत्रवत प्रेम करणारे नायगाव सप्ताह कमिटीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण मुळे मामा या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्याचबरोबर खरं तर संपूर्ण कीर्तनकार ज्यांना ओळखतात आणि सगळ्या कीर्तनकारांची कीर्तन ज्यांनी ऐकली आपल्या तालुक्यातले एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती मग आमचे कडक काका या ठिकाणी उपस्थित येतात सगळे नायगावकर भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलेत राजूरची काही लोक आलेली येतात सर्वांच्या वतीने ही सेवा या ठिकाणी संपन्न होत असताना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आपल्या भागाचं भूषण हरिभक्तपरायण आनंद महाराज हंडकर या ठिकाणी उपस्थित येतात अतिशय सुंदर चाल ज्यांनी गायली हे आपल्या भागाचं भूषण आपल्या असणाऱ्या शेजारी गावातील राजेवाडी गावचे असणारे आमचे हरिभक्तपरायण आमच्यावरती बंधुवत प्रेम करणारे आमचे राजगुरू महाराज असतील आमचे मोठे महाराज असतील आमचे दीपक महाराज असतील आपण सर्वच जण वैभव महाराज असतील त्या ठिकाणी खरं तर ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला ज्यांनी संपर्क साधला आपल्या गावचं भूषण वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे आणि पुरंदर तालुक्याचं असणारं भूषण आपल्या या 4-5 तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे पुणे जिल्ह्यात ज्यांचं नाव आहे अतिशय गोड वाजवणं गोड स्वभाव आमच्यावरती बंधुवत प्रेम करणारे विजय महाराज यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे येण्याचा योग आला मला बाकी नाव कोणाचे माहीत नाही फक्त एकच म्हणजे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला खूप प्रसन्न वातावरण मंडप छान आहे सिस्टीम छान आहे पाठीमागचं डेकोरेशन छान आहे सगळंच छान आहे टाळकरी छान आहे चोपदार छान आहेत सिस्टीमवाले समोरचे शूटिंगवाले छान आहेत फक्त थोडासा अर्धा तास आपल्याला उशीर झालेला आहे पण नियोजित वेळेमध्ये आपण या ठिकाणी अभंगाचा भाव पाहायचा आहे खरं तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडत असेल काय झाले पूर्वीचे लोक श्रद्धेने सगळ्या काही गोष्टी करत होते कारण गतानुगतिको लोका न लोको पारमार्थिका वालुका लिंग मात्रीन कथम्य ताम्र भाजन मला सांगायचे पूर्वीची लोक आलेल्या परंपरा आलेल्या सगळ्या संस्कार ज्या रीती रूढी निष्ठेने श्रद्धेने या ठिकाणी चालवत होते परंतु अलीकडचे जे तरुण मंडळी असतील काही गावातील सुशिक्षित लोक असतील की महाराज
एवढा मोठा सप्ताह करायचा, एवढा मोठा खर्च करायचा, त्याचा काही फायदा आहे का? तुम्ही आजही बघा, बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडत असेल, का सप्ताह करायचा, का सप्ताह ठेवायचा, का कीर्तन ऐकायची, का कीर्तन ठेवायची? 2-2 तास 8-8 दिवस गावातली सगळी माणसं कामाला लावायची, याच्यातून काही फायदा आहे का? 46 वर्ष झाला आम्ही ऐकतोय सप्ताह सप्ताह सप्ताह, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, भजन ऐकतो, काकडा ऐकतो, गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, सगळं काही आम्ही ऐकतोय, काय याचा फायदा आहे का? बऱ्याच लोकांच्या अंतःकरणामध्ये असा प्रश्न पडत असेल, का कीर्तन ऐकायचं? पहिला प्रश्न, कीर्तन का ऐकायचं? तर कीर्तनातून चांगले विचार दिले जातात म्हणून कीर्तन ऐकायचं. काही लोक म्हणते मग कीर्तनातच चांगले विचार दिले जातात का? चांगले विचार फक्त आणि फक्त कीर्तनातूनच दिले जातात. जगाचं हित व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं, समाजाचा उद्धार व्हावा, असं जगामध्ये एकाच संप्रदायाला वाटते. त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. विढाला विढाला आजही पहा, चांगले विचार ऐकण्यासाठी सप्ताह सोडून तुम्हाला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही आहे. गावातला कट्टा असेल, वट्टा असेल, पार असेल, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, एअरपोर्ट, इथे चांगले विचार तुम्हाला ऐकायला नाही भेटणार. गावामध्ये पूर्वी असे वट्टे असायचे. तुमच्याकडं गावातला चौक आहे, चौकामध्ये महाराज पूर्वी झाड असायचे, त्या झाडाला काही वट्टा असायचा. कुणी त्याला कट्टा म्हणायचं, कुणी त्याला वट्टा म्हणायचं, कुणी त्याला पार म्हणायचं. पण त्याचं दुसरं नाव तुम्हाला माहिती आहे काय? पुरंदरच्या पूर्व पट्ट्याला कदाचित ते नाव माहीत नसेल, पण आमच्या पश्चिम पट्ट्याला बऱ्यापैकी ते नाव माहिती आहे. पूर्वी त्या वट्ट्याला कुत्सर वटा म्हणायचे. ऐकते ना सगळे? का गेले घरी? आहेत ना सगळे जागे? तर आमचे बाबा नेहमी म्हणायचे, कीर्तनकाराने वक्त्याने 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. वक्त्याने काय केलं पाहिजे? एक काम केलं पाहिजे. वक्ता आणि स्त्री या 2 गोष्टीचं वर्णन करत असताना आमचे बाबा म्हणायचे, बरणीतलं लोणचं आणि कीर्तनातली माणसं नेहमी हलवली पाहिजे. बरणीतलं लोणचं जर नाही हलवलं तर बुरशी चढायची शक्यता आहे. कीर्तनातली माणसं जर नाही हलवली तर पाहुण्यांना फोन करून बोलवण्याची शक्यता आहे. या हे हालाना, डोलाना, चालाना. म्हणून फ्रेश चेहरी. पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी पात्र टाकायचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. अतिशय सुंदर अभंग आहे. खरं तर या अभंगावरती कीर्तन करणारे कीर्तनकार फार दुर्मिळ आहेत. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज गुले या अभंगावरती कीर्तन करायचे. फार सुंदर कीर्तन करायचे. साधूच्या घरची संपत्ती समाज उपयोगी कशी आहे याचं वर्णन सांगणार हा अभंग आहे. संतांच्या घरची संपत्ती खरं तर आपली ही संपत्ती आहे. आपली व्यवहारिक संपत्ती. कदाचित व्यवहारिक संपत्तीचा भोग घेतला तो रोग होण्याची शक्यता आहे, पण पारमार्थिक संपत्तीचा जर भोग घेतला तर मोक्ष आणि उद्धार होण्याची शक्यता आहे. विढाला विढाला आणि म्हणून कीर्तन ऐकत असताना कीर्तनातून चांगले विचार दिले जातात म्हणून कीर्तन ऐकावं. चांगले विचार काय ऐकायचे? चांगल्या विचारानं चांगलं आचरण घडतं म्हणून चांगले विचार ऐकायचे. चांगलं आचरण का घडू द्यायचं? चांगल्या आचरणानं चांगलं मरण येतं म्हणून चांगलं आचरण घडू द्यायचं. चांगलं मरण काय येऊ द्यायचं? चांगल्या मरणाने चांगली गती प्राप्त होते म्हणून चांगलं मरण येऊ द्यायचं. चांगल्या गतीसाठी चांगलं मरण महत्त्वाचं आहे. चांगल्या मरणासाठी चांगलं आचरण महत्त्वाचं आहे आणि चांगल्या आचरणासाठी चांगले विचार महत्त्वाचे आहेत. आणि हे विचार फक्त सप्ताहाच्या, प्रवचनाच्या, कीर्तनाच्या, वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून दिले जातात. काय कायचे विचार? महाराजांना प्रमाण विचारा. विचारा वाचून समाधान
समाधान. महाराज विचाराशिवाय माणूस समाधानी होऊ शकत नाही. म्हणून आनंद मिळवायचा असेल तर इथे यावं लागतं, सुख प्राप्त करायचं असेल तर इथे यावं लागतं, समाधान प्राप्त करायचं असेल तर काका इथे यावं लागतं. किती प्रमाणे सांगते ते बघा. महाराज वारकरी संप्रदायाचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत. याच्यात नवल काय? ज्यांनी या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या आईच्या उदरामध्ये पाहत असताना ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी ज्यांनी आपले प्राणही पणाला लावले ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला जातो. पहा इतिहासामध्ये काही नोंदी आहेत. छत्रपती शिवाजी राजांनी तुकाराम महाराजांची 4 कीर्तनं, पूर्ण कीर्तन श्रवण केले. खुर्ची बसून नाही, समोर बसून कीर्तन श्रवण केले. जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज हे भक्तिशक्तीचं नातं इतकं श्रेष्ठ होतं. महाराज मी नेहमी सांगत असतो, आज आपण कीर्तनामध्ये जे बसलाय ना, या मंडपात बसलाय ना, या मंडपात हा कार्यक्रम जो चालू आहे तो हिंदू धर्माच्या अधिष्ठानाखाली चालू आहे, वारकरी संप्रदायाच्या अधिष्ठानाखाली चालू आहे. संपूर्ण जगाने आदर्श गावा असा आपला हा हिंदू धर्म आहे. या हिंदू धर्माला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांची परंपरा आहे. या हिंदू धर्माला देव संत ऋषी मुनी जपी तपी योगी ध्यानी या सर्वांची परंपरा आहे. हिंदू धर्माला आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही परंपरा घालून दिल्या, काही संस्कारी रूढी रीती मिराशी अशा काही सगळ्या परंपरा आपल्याला घालून दिल्या. त्या परंपरेने चालू येत असणाऱ्या सगळे मग सांप्रदायिक कार्यक्रम असतील, राजकीय आध्यात्मिक सगळे कार्यक्रम असतील, या सगळ्या कार्यक्रमाचं अधिष्ठान म्हणजे आपला हा हिंदू धर्म आहे. आणि हे हिंदू धर्म टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल, हे कार्यक्रमाचं श्रेय, या सप्ताहाचं श्रेय आणि हिंदू धर्मातल्या सगळ्या सणांचं श्रेय जर कोणाला जात असेल ते श्रेय 2 माणसाला जातं. एका व्यक्तीचं नाव आहे माँसाहेब जिजाऊ आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, ही 2 माणसं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाली नसती तर फार फार भयंकर परिस्थिती झाली असती. 400 वर्षापूर्वी माझ्या राजाने धर्मांतर थांबवलं म्हणून धर्म टिकला. धर्म टिकला म्हणून धर्मातली मंदिरं सुरक्षित, धर्मातली मंदिरं सुरक्षित म्हणून मंदिरातले देव सुरक्षित, आणि मंदिरातले देव सुरक्षित म्हणून हे देवाचे कार्यक्रम सुरक्षित. हे सगळं श्रेय जातं छत्रपती शिवाजी राजांना आणि माँसाहेब जिजाऊंना. आज आपले सगळे सण तुम्ही बघा, महिलांचे सण आहेत, फार किती किती श्रेष्ठ सण आहेत बघा. माझा एक प्रश्न असेल, या ठिकाणी माता भगिनी पुरुष बांधव आज पहिला दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. माता भगिनींना माझा प्रश्न असा आहे, सगळ्यांनी जागर राहून कीर्तन ऐका आणि कीर्तन ऐकत असताना चांगले चांगले विचार घेत चला. पहा, आपल्या भारत देशाला भारत माता म्हणतात का भारत पिता म्हणतात? झोपल्या का काय? जागेत ना सगळ्या? भारत माता म्हणतात, आपल्या देशाला भारत माता म्हणतात. आपल्या हिंदू धर्मातली सणावली सांगून जाईल. पहा, आपल्याकडे आषाढी वारी झाली की आपल्या हिंदू धर्माच्या आज काल जो पाडवा झाला, गुढीपाडवा, आपल्या हिंदू धर्मातलं संवत्सर जिथं बदलतं तो कालचा दिवस आहे. म्हणजे नूतन वर्ष, नवीन वर्ष आपल्या हिंदू धर्मातलं कालपासून सुरू झालं. परंतु आपल्या सणांची जी प्रक्रिया आहे, शक्यतो आपला जो शेतकरी समाज आहे, बहुजन समाज आहे, तो सगळा समाज आपल्याकडे आषाढी वारी झाली आणि वारीवरून लोक माघारी आली की श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण पंचमीला, पहिल्या शुद्ध पंचमीला एक सण सुरू होतो. त्या सणाचं नाव काय? मला जरा दिसाय कमी आहे बरं का, बोलत चला. त्या पंचमीला नागपंचमी असं म्हणतात. ते नागपंचमीचा सण सकाळी सकाळी साड्या घालून आमच्या सगळ्या माता भगिनी त्या वारुळाला ओवाळायला जातात. पहा, तो ओवाळायला सणाला गेल्यानंतर महाराज त्याच्यानंतर दुसरा एक सण येतो लगेच 10 दिवसांनी, नारळ शुद्ध पौर्णिमा, ज्याला रक्षाबंधन असं म्हणतात. हा सण कोणाचा आहे? तुम्ही बोला ना, तुम्ही निघून जाऊ का? बोलत चला, बोलणारी माणसं मला आवडतात. कीर्तन एक मी तुम्हाला साथ घालत जाईल, तुम्ही मला प्रतिसाद देत चला. कारण काय असतं माहिती आहे का, वक्त्यांचा श्रोत्यांचा प्रतिसाद आला तर वक्त्याला ऊर्जा भेटत असते. म्हणून वक्त्याचा स्वभाव पाहिजे, माणसाची हलती ठेवली पाहिजे, बोलती ठेवली पाहिजे.
नाही तर वक्त्याने आपलं चालू ठेवायचं, लोकांनी आपलं ऐकत राहायचं, 9-9:30 वाजता कीर्तन संपून जायचं. त्याचा काय उपयोग आहे? चांगलं ऐकावं, चांगलं घेत जावं. बघा, रक्षाबंधन हा सण तुमचा आहे. त्याच्यानंतर महाराज भाद्रपद महिना येतो. भाद्रपद महिन्यामध्ये पहिला सण सुरू होतो. त्या ठिकाणी महाराज चतुर्थीला गणपती उत्सव. या गणपती उत्सवामध्ये आपल्या पुरंदरमध्ये बऱ्यापैकी तो भाग कमी आहे, परंतु मावळा तिकडे कोकणात, मुंबई साईडला, मराठवाड्यामध्ये, खानदेशात, विदर्भात तिकडे गौरी गणपतीचा सण असतो. गौराया, ज्याला गौराया असं म्हणतात. सगळ्यात जास्त सण मोठा तो कोकणामध्ये असतो, गौरायाचा सण. तो गौरायाचा सण सुद्धा तुमचा आहे. मी गेल्या वर्षी कीर्तनाला गेलो कोकणामध्ये. त्या कोकणामध्ये कीर्तनाला जात असताना तो गौरायाचा जो सण होता, तर त्या बाईने, त्या बिचाऱ्या आमच्या मातेने, त्या आईने त्या गौरायासमोर 150 पदार्थ दिवाळीचे ठेवले होते करून. किती 150 पदार्थ करून ठेवले होते. महाराज, आपल्या 150 पदार्थाची नावं तरी सांगता येतील का? नाही. आपल्याला 4च पदार्थ माहितीत महाराज, 4. पहिला पदार्थ काय? शंकरपाळी. दुसरा पदार्थ करंजी. तिसरा पदार्थ चिवडा. आणि 4था पदार्थ लाडू. तो लाडू तो इतका प्रामाणिक असतो महाराज, 4 दिवस केले ना, 4च दिवस खाण्याजोगा असतो. 5व्या दिवशी त्याला हातोडाने फोडावा लागतो, इतका महाराज. अहो, आपल्या सुगरणींना 4च पदार्थ, पण त्या सुगरणीने 150 पदार्थ केले होते. गौरायाचा सण तुमचा आहे. त्याच्यानंतर महाराज पुढे तर नवरात्र सण. पहिल्या दिवशी काळी साडी, दुसऱ्या दिवशी पिवळी, तिसऱ्या दिवशी पांढरी, नंतर खवडी बांडी. हा सण तुमचाच. नवरात्र तुमचाच. नवरात्र तुमचा आणि सगळे सण तुमचे. दिवाळीमध्ये भाऊबीज तुमची, लक्ष्मीपूजन तुमचं, बलिप्रतिपदा सण तुमचा. पुढे आलं महाराज मार्गशीर्ष महिना, सगळे उपवास गुरुवारचे तुमचे. पुढे आली संक्रांत, तोच तुमचा सण तुमचा आहे. काय काय बाया म्हणतील, सगळे सण आमचे, तर तुमचं काय आहे का? आमच्या वाटेला 2 सण आहेत फक्त. 2. एक तो एक सण आहे, आणि दुसरा एक सण तो तर इतका पवित्र आहे महाराज. सकाळी सकाळी बायकोणी महाराज नवऱ्याला झोपेतून उठवलं, अंगावरची रग काढली, हाताला धरलं, बाथरूममध्ये नेलं, बाथरूममध्ये नेऊन त्या ठिकाणी उठण्याने आंघोळ घातली. उठण्याने आंघोळ घातल्यानंतर वरती पाणी ओतलं, साबण लावून त्याचं अंग पुसलं, नवीन कपडे घालायला दिली. मग महाराज त्याची आरती केली, कपाळाला गंध लावला, पायाची पूजा केली. महाराज चांगले कपडे खायला दिली, गोड गोड खाऊ घातलं. आज तुम्ही काम करायचं नाही, आज तुम्ही धुणं धुवायचं नाही, आज तुम्ही भांडी घासायची नाही, आज तुम्ही स्वयंपाक करायचं, आज तुम्ही काही करायचं नाही. तुम्हाला 364 दिवस झाले तुम्हाला राबवून घेते. आज का नाही काम करायचं? आज काम करायचं नाही तुम्हाला. पण आज काय? आज बैलपोळा आहे. बैलपोळ्याच्या दिवशी कुठे बैलाला काम सांगतात का? आमच्या वाट्याला एवढे 2 सण आहे. बघा, आपल्या देशातील सगळी संस्कृती ही स्त्रीप्रधान संस्कृती. देशाची संपत्ती म्हणजे एक स्त्री, लक्षात ठेवा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराज, तुम्हाला तुमची ताकद ओळखता आली पाहिजे. मी पूर्वी महिलांच्यावरती फार बोलायचो, पण या 7-8 महिन्यामध्ये बोलायचं जरा बंद केले, कारण मला 7-8 महिन्यात कळलं हे सर्वसामान्यांच्या बहिणींना या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या मामा भीती वाटते. कारण ह्यांचा भाऊ काय सामान्य आहे का? मुख्यमंत्री महाराज. हा 1,500 मेले लोक महाराज आंदोलन करू 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 काही भेटलं नाही. 1,500 महिन्याला सुरू झाले बिचाऱ्यांना. बघा, तुमच्यात फार मोठी ताकद आहे. तुम्हाला ते काय सांगू, बाईने जर ठरवलं तर बाई रामायण घडू शकते, बाईने जर ठरवलं तर बाई महाभारत घडू शकते, बाईने ठरवलं तर बाई शिवस्वराज्य उभं करू शकते, आणि बाईने जर ठरवलं तर बाई दार बंद करून नवरा पण हाणू शकते. फक्त तिने ठरवलं पाहिजे. एका स्त्रीने जर ठरवलं ना, नवऱ्याला एक उच्च पदावरती घेऊन जायचं, तर ते घेऊन जाऊ शकते. एका स्त्रीचा या महाराष्ट्रावरती काय उपकार आहे माहिती आहे? आज जे महाराष्ट्राला जगद्गुरु तुकोबराय पाहायला भेटले ना, या जगद्गुरु तुकोबराय होण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर आमच्या आईसाहेब जिजाबाईचा. लक्षात ठेवा. जिजाबाई जर नसते ना, तर तुकाराम महाराज झालेच नसते. महाराज झाले असते का? नसते झाले. मी सांगून जाईल पुढे, ऐका. स्त्रीप्रधान संस्कृती आपल्या देशाची फार श्रेष्ठ संस्कृती. भारत देशाला भारत माता म्हणतात. आमच्याकडे स्त्रियांना मातेचा दर्जा दिला जातो, आमच्याकडे स्त्रियांना आईचा दर्जा दिला जातो. आमची हिंदू संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे, इतकी श्रेष्ठ आहे, इतकी श्रेष्ठ आहे. आणि त्या हिंदू धर्माचं पालन ज्या महात्म्याने केले, त्या महात्म्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आपली पुरंदरची भूमी फार श्रेष्ठ आहे महाराज. लोकांना नाही कळत. काय असतं माहिती का? आमच्या पूर्वीचे लोक म्हणायचे, जिथं पिकतं तिथं विकत नाही. आम्ही पण हुशार आहे. आम्ही महाराष्ट्रातले किती जिल्हे आहेत आम्हाला विकायला? भरपूर आहेत.
मला कधी कधी वाटतं म्हणजे माझं काय प्रारब्ध पुण्य उजळाला आधी का माहीत नाही, परंतु आळंदीला जाऊन 25 वर्ष झाले आणि 25 वर्षात पहिल्यांदा संधी भेटली. आज वाटलं की आपण त्या लायकीचे कीर्तनकार झालो माळशिरसमध्ये कीर्तन करण्याचे. तुमचं प्रेम आहे. एक सांगू, आमचा एका गोष्टीवरती विश्वास जास्त आहे. निष्ठा श्रद्धा वारकरी संप्रदायावरती ठेवली ना, एक ना एक दिवस योग्य ठिकाणी योग्य वक्त्याला बोलवलं जातं म्हणजे जातं. महाराज बाबा आमचे नेहमी म्हणायचे, जिथे लाज सोडली ना, लाज जिथे अनितीने वागला ना, तिथे पैसा भरपूर आहे, नाव भरपूर आहे, अंतकरण साथ देत नाही, समाधान मिळत नाही. बघा आपण या ठिकाणी मंडपामध्ये बसलाय, कोणाच्या वाऱ्या 50 वर्ष झाल्या, कोणाच्या 30 वर्ष झाल्या, कोणाच्या 25, कोणाच्या 10, कोणाच्या 5. कुणी हरिपाठ पाठ केला, कुणी ज्ञानेश्वरीचे अध्याय पाठ केले, कुणी पंचदशी, विचारसागर, लघुसिद्धांत कौमुदी असे अनेक ग्रंथ कोणाकोणाचे श्लोक पाठ करा. कुणी 50 वर्ष संसार केला, कुणी 60 वर्ष, कुणी 30, 40, 50. हे सगळं आपण केलं. या सगळ्यांमध्ये मला जो प्रश्न तुम्हाला असा आहे, परमार्थ करणाऱ्यांसाठी सुद्धा प्रश्न आहे आणि प्रपंच करणाऱ्यांसाठी सुद्धा प्रश्न आहे. इतक्या वर्ष झाली तुम्ही प्रपंचात राबताय, परमार्थात राबताय, एकाने तरी हात वर करून सांगा की महाराज आम्ही आमच्या ठिकाणी सुखी आहे. जागेत ना सगळे, एकाचाही हातवरती येणार नाही. विचारलं कोण सुखी तुमच्या गावात, नाही वरती येऊ शकत हात. एकच माणूस हातवरती करेल, महाराज तुम्ही आम्हाला प्रश्न केला आमच्या गावात कोण सुखी. एकच माणूस हात वर करू शकतो, महाराज आमच्या गावात एकच माणूस सुखी आहे. कोण? ज्याची बायको मुकी आहे तो सगळ्यात सुखी आहे. हा मी सांगत नाही, तुकाराम महाराजांचं प्रमाण. आणि एक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती न साही पाषाणा फुटती, भयकाप चित्ती भरलाशी. सगळी माणसं प्रपंच दुःखाने बेजार आहेत, परमार्थिकही बेजार आहेत प्रपंचाने आणि प्रापंचिकही बेजार आहेत प्रपंचाने, सगळे बेजार आहेत. उदाहरण सांगतो मी तुमच्या लक्षात. एकाचं लग्न झालं त्या दिवशी त्याचं वजन 85 किलोचं होतं, त्याच्या पत्नीचं वजन 35 किलोचं होतं. त्याचं वजन 85 आणि त्याचं 35. लग्नानंतर महाराज 10 वर्ष संसार केला, जरा उलट झालं. उलट नाही कळलं, पत्नी गेली 85 वर, पतीने मागं रिवर्स घेर टाकून डायरेक्ट 35 वर आला. बघा कसा कसा कुडं खाला असं ते घरी जाऊन विचार करा. महाराज इतका त्रास इतका त्रास इतका त्रास इतका त्रास भोगून शेवटी काम करायचा, राबायचा, 24 तास राबायचा, 2-2, 3-3 तास झोप घ्यायचा, कामावर झोपायचा कधी कधी. एक दिवशी त्याची पत्नी घरामध्ये टीव्हीची मालिका पाहत असताना ते कामावरून आलं आणि बूटच काढत होतं. बूट काढत असताना त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर विचार केला, आता घरी आलोय, थोडं जेवण करून आराम करू. त्याची पत्नी म्हणली, हो बूट काढू नका. तू म्हणलं का? ती समोर टीव्हीला जी जाहिरात लागली ना, त्या जाहिरातीमध्ये येवतला जा आणि तशी साडी मला आत्ताच्या आत्ता घेऊन. तो मला लागत जेवण करून नाही, आल्यावर जेवण करा, पण पहिलं साडी आणायला जा. त्यांनी बिचाऱ्याने बूट घातला, परत बाहेर आला, बॅग ठेवली, गाडीला किक मारली, येवतला गेला बिचाऱ्याने 1000 रुपयाची साडी घेऊन आला. परत माळशिरसच्या चौकात आला, त्याचा मित्र त्याला भेटला. तो म्हणला कुठे गेलता? मला बायकोनी साडी सांगितली होती. आणली का? 1000 रुपयाची आणली. मग चालला का? द्यायला चाललो. काही उपयोग नाही म्हणला आता साडीचा. का? तू साडी आणायला गेला, तुझ्या बायकोनी बचत गटाच्या 7-8 महिला गोळ्या केल्या आणि आनंदाने सांगत होती, पहिला ट्रेन जो आला साडीचा ना, तो माझा नवरा मला साडी आणायला गेला. बरं चौकात गप्पा मारत होती, बसली होती, 10-5 बाया घेऊन बसली होती, गप्पा सांगत होती. पण तेवढ्यात गावात एक पिसळलेलं कुत्रं आलं. बाकीच्या बायांची वजन जरा बरी होती म्हणून त्या पटकन पळाल्या. 85 वर गेल्यामुळे हिला उठता आलं नाही. पिसाळ्याला कुत्र्याने त्याला धरलं, जागेवर फाडली तुझी बायको, मिली तुझी बायको. महाराज बायको मेल्यानंतर माणसाला दुःख झालं पाहिजे का नाही? झालं पाहिजे का नाही? इथं माना हलवता आलं, घरी खायची पंचायत होईल. इथं नका, इथं फक्त हा म्हणा. फक्त काय असतं कीर्तनात, आमच्या कीर्तनात नादी लागायचं नाही कधी, लक्षात ठेवा. चांगल्या प्रश्नांची उत्तर द्यायची, ह्यांच्याकडे आलं ना जरा गबस बसायचं. आणि बरे बसतात. आमचे बाबा म्हणायचे, आमचे वैद्य बाबा म्हणायचे, आमदार खासदार कीर्तनकार पण चुली पुढं गपगार, अजिबात काय चालत नाही. महाराज त्याला आतून आनंदाच्या उकळ्या फुटल्या. पण बरं झालं देवाने चांगलं केलं. बिचारा बायको जवळ गेला, मोठमोठे रडायला लागला. कशी गेली, किती मला त्रास देत होती असं नाही म्हणणार होतो.
किती जीव लावत होती, किती प्रेम करत होती, काय करत होती. बाया म्हणल्या बघा ना, अहो चांगली गप्पा मारता मारता कुत्रं आलं, पिसाळलेलं फाडलं, मेली बरोबर ठीक आहे. ते म्हणजे कुत्रं चावून बायको मरते. अहो मिली म्हणले तुझ्या समोर तुझी बायको मिली, तुला काय वाटतं म्हणले, ते कुत्रं कुठे आहे म्हणजे जसं ते कुत्रं तुझ्या बायकोला चावलंय तसे ते कुत्रं नीट झालंय. चालू दे 9 वाजेपर्यंत, काय अडचण नाही. काय इथं रेंज कमी मला वाटतं, जाऊ रेंज कमी असल्यामुळे डाउनलोड प्रत्येक होत नाही. ते डाउनलोड होताना काय होतं, असं गोल 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 फिरते आणि ते गोल गोल फिरलं की लवकर डाउनलोड होत नाही. तो म्हणला कुत्रं जाऊन कुत्रं चांगलं झालं, ते पांडुरंगाच्या देवळाच्या पायरीवर जाऊन बसलंय कुत्रं. जसं तुझ्या बायकोचं रक्त त्याच्या दाताला लागलं, कुत्रं नीट झालं. जिचं रक्त कुत्र्याच्या दाताला लागून पिसळलेलं कुत्रं जर नीट होत असेल तर विचार करा किती विषारी असेल ते. महाराज इतकं बिचारं रडलं, इतकं रडलं. आतून आनंद होता पण वरून रडायची नाटकं चालू होती. म्हणला ते कुत्र्याला घेऊन या. गावातले काय 10-5 माळकरी मंडळी बिचारा पांडुरंगाच्या देवळाला गेले. कुत्र्याला उचललं, त्यासमोर आणलं, बायकोला आंघोळ घातली, त्याला आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर आपली शेवटची प्रक्रिया, आम्ही जातो आमच्या गावात. प्रेतयात्रा निघाली. अंत्ययात्रेमध्ये महाराज आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये सगळ्यात पुढे कोण असतो? हा, शिकळी धरणारा. बरोबर, शिकळी धरणारा. शिकळी धरणाऱ्याच्या उजव्या हातात काय असतो? बोला की ओ, अहो सकाळी पण कीर्तन केलं, जेवलो नाही होती दिवसभर, पुढे जेवायचे, जरा भूक लागली पाहिजे. काय असते उजव्या हातात? शिकळी असते, ते मडकं असतं, ते असं ताटी बांधलेले असते, त्याच्यावर मडकं ठेवलेलं असतं. आणि डाव्या हातात काय असतो? कोणाच्या माहितीला गेलते का नाही? डाव्या हातात काहीच नसतं ना, पण त्याच्या डाव्या हातात कुत्रं होतं महाराज. उजव्या हातात शिकळी, डाव्या हातात कुत्रं. सगळ्यात पुढं ते, त्याच्या पाठीमागं 100 माणसं रांगेत होती. 100 माणसं. मस्कोवाला जाताना, पंढरपूरच्या वारीला जाताना जशी वडापाव घ्यायला, जेवण घ्यायला रांग असते, तशी त्याच्या मागं 100 लोकांची रांग. 100 लोकांची रांग. त्याच्या मागं महाराज भजनी मंडळ, त्याच्या मागं प्रेतयात्रा, भावकी गावकी नातेवाईक आपले रिलेटिव्ह सगळे माणसं मागं. अशी विचित्र गावातून निघाली. अंत्ययात्रा गावातून निघाल्यानंतर मला सगळ्यात पुढं जो होता का शिकळी धरणारा, एका माणसाने गावातल्या नवीन माणसाला विचारलं, ओ कुठं चाललाय? म्हणलं बायको मिली, तिचं प्रेतयात्रा आहे. तुम्हाला एक काम करा. काय? मला बायको मिली सगळं ठीक आहे, पण एक कुत्र, ही 100 माणसं, हिला रांगेत, ही काय भानगडी? म्हणलं काही नाही, बायको मिली, तिचं प्रेत चालवले, तिची अंत्ययात्रा आहे, अंत्यविधी करायला आम्ही चाललोय. तो म्हणला बायको मिली, कशी मिली? काय म्हणजे? हे कुत्रं जाऊ. ह्या कुत्र्याचे माझ्यावरती उपकार आहेत. काय सांगू आता कुत्र्याचे उपकार? कुत्र्याने तर सोडवले, मज निरंतर सोडविशी प्रपंचापासून मला तिने सोडवले. तो म्हणला कुत्रं जाऊन बायको मरते? मिली म्हणला माझ्या बायकोची बघा, मला प्रेतयात्रा चाललेली. तो 5 मिनिटं डोकं खाजवत होता आणि डोकं खाजवता खाजवता म्हणला, होय कुत्रं चावून जर बायको मरत असेल तर उद्या हे कुत्रं तुम्ही मला देताल का? काय केलं कळ, काय केलं सकाळ घरी गेल्या काय करता? तो म्हणला हे कुत्रं तुम्हाला मिळेल पण उद्या नाही मिळणार. मग कधी मिळेल? तो मला पुढच्या रविवारी मिळेल. तो मला मग 8 दिवस का घेता? मला मग 100 माणसं लांबीत मागं जी उभं राहिले ती इडी म्हणून राहिलेत का? पहिला त्यांचा नंबर लागला जाईल आणि मग नंतर तुमचा विचार केला जाईल. सगळी माणसं प्रपंच दुःखाने बेजारी, सगळी. मी सांगत नाही, सगळ्या संतांची प्रमाण बघा. महाराज सगळे प्रपंचाने बेजारे, इथं समाधानाचा सुखाचा काही वाव नाही का? आहे ना. पुढे जावं लागेल. भीमा तिरी